जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. तर जय गुरु. आपण 16वा श्लोक सुरू केला होता. अर्धाच झाला होता, थोडासाच झाला होता. चतुर्विधा भजन्ते, म्हणजे 4 प्रकारचे लोक मला भजतात. माम म्हणजे माम भजन्ते. कोण? सुकृतिनः जनाः, म्हणजे चांगली कामं करणारेच, उत्तम कर्म करणारे लोक. 4 प्रकारचे लोक माझी भक्ती करतात, मला भजतात. तर हे अर्जुना किंवा हे भरतर्षभा, तर ते 4 प्रकार कुठले? चतुर्विध प्रकार कुठले? तर एक आर्तः, जिज्ञासुः, अर्थार्थी आणि ज्ञानी. त्या प्रत्येक एक एक शब्द म्हणजे काय, त्याचा अर्थ बघूया आपण. आर्त. आर्त म्हणजे काय? की जो काहीतरी संकटात असतो. हम्म कोणीतरी समोर वाघ आलेला आहे, पाण्यात बुडतोय, काहीतरी म्हणजे काहीतरी संकट आलेलं आहे त्याच्यावरती, आणि जेव्हा ज्याला आपण धावा म्हणतो त्याला म्हणतात आर्तभक्त. खूप आहे इकडे. काय? हा. तर जसं जसं आपण आता आरती आरती मराठीत जे आपण म्हणतो ना, आरत्या, आरती वगैरे, आरती हा शब्द त्याच्यापासून आलेला आहे की आर्ततेने केलेला धावा. संकटामध्ये जेव्हा भक्त आर्तपणे जेव्हा धावा किंवा हाक मारतो देवाला, त्याला म्हणतात आरती. हं? आणि बघा, म्हणजे मराठीतल्या बहुतेक सगळ्या ज्या आरत्या आहेत त्या काहीतरी मला संकटातनं वाचव या अर्थाच्या आहेत शेवटी, नाही का? कारण त्या सगळ्या आरत्या आहेत. त्यांना स्तोत्र म्हणतो का आपण? नाही. स्तोत्र वेगळ्या, आरत्या वेगळ्या, नाही का? नामस्मरण किंवा सहस्रनाम वगैरे ते वेगळं. आरती हा शब्दच म्हणजे आर्ततेने केलेला धावा या अर्थाने. तर जे भक्त आर्तपणे भगवान म्हणजे परमेश्वराला भजतात, संकटाच्या वेळेस ते परमेश्वराचा धावा करतात, ते होतात आर्त भक्त. दुसरा प्रकार आहे जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे काय? की ज्यांना सगळं समजून घ्यायचं असतं. परमेश्वर कसा आहे, हे कसं तत्व, अद्वैत म्हणजे काय, अद्वैत म्हणजे काय, मी कसं करू, असं करू, तसं करू. परमेश्वराची ती भक्ती करतच असतात, आणि करत असताना ते त्यांना समजून घ्यायचं असतं. त्यांना म्हटलं जातं म्हणजे परमेश्वराचं तत्व जाणण्याची ते इच्छा करत, त्याच्याकरता ते प्रयत्न करत असतात. ती जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. हं? परमेश्वराला ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तिसरा प्रकार आहे अर्थार्थी. आता इथं तिसरा म्हणजे मी या क्रमाने म्हणतोय, जसं दिलं तसं, पण खरा अर्थार्थी हा दुसरा प्रकार म्हणायचा, म्हणजे चढत्या क्रमाने म्हटलं तर. अर्थार्थी म्हणजे काय? काल मी अर्थार्थीचं थोडं सांगितलं होतं तुम्हाला, की अर्थी. अर्थ म्हणजे काहीतरी हेतू, आणि त्या हेतू पूर्ण करण्यासाठी मग आता तो अर्थ म्हणजे प्रत्यक्ष धन असो, गाडी असो, बंगला असो, पत्नी असो, अजून काही सुख असो, कशा करता तरी कामना करणारा असा तो अर्थार्थी. हं. आणि तिसरा म्हणजे ज्ञानी, की जो परमेश्वराचं जे परमतत्व आता जे आपण आधी बघितलं होतं, ते जो जाणतो तो ज्ञानी. आता या चारही प्रकारच्या भक्तांमध्ये समान धागा काय आहे? की सगळे भक्त आहेत. म्हणजे ते इतर कोणाला भजत नाहीयेत, ते परमेश्वरालाच भक्ती करतायत. इतर कोणाला म्हणजे कसं? कोणातरी राजाकडे जा, सरदाराकडे जा, किंवा कोणातरी मांत्रिकाकडे जा, तांत्रिकाकडे जा, वगैरे वगैरे नाहीयेत. हा उपाय करून बघ, तो उपाय करून बघ. ते तर भक्तच नाही परमेश्वर म्हणतात. असे जे लोक
का आपल्या संकटांसाठी, आपल्या कामनांसाठी, आपल्या जिज्ञासांसाठी इकडे तिकडे जात असतात, भरकटत असतात, ते तर माझे खरे भक्तच नाही आहेत. खरे भक्त, अनन्य शरण आलेले भक्त कोण? की जे माझ्याशिवाय दुसऱ्याचा विचार म्हणजे दुसऱ्या ऑप्शनचा विचार करत नाही, ते माझे भक्त, ते माझे भक्त. हम्म. पण यातही 4 प्रकार. एक म्हणजे संकटांमध्ये जे माझा धावा करतात ते. दुसरे, त्यांच्या कामनापूर्तीसाठी ते माझा धावा करत असतात किंवा माझी भक्ती करत असतात ते. तिसरं, मला समजून घेण्यासाठी किंवा परमतत्व किंवा हे सगळं जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नाही, त्या जिज्ञासापूर्तीसाठी जे माझी भक्ती करतात ते. आणि चौथं, कशासाठीच नाही, ते माझं तत्व जाणणारेच असतात, ज्ञानी. तर हे 4 प्रकार कळले परमेश्वरा म्हणजे भक्तांचे. तर परत एकदा सांगा ना. आर्त, आर्त म्हणजे आर्तपणे धावा करणारे, संकटांमध्ये असलेले. बरोबर. मला संकट आलंय, देवा मला वाचव, देवा मला वाचव, परमेश्वरा मला वाचव, परमेश्वरा मला वाचव, असं. दुसरं, म्हणजे ठीक इथे आहे. द्रौपदीचे उदाहरण घेता येईल. द्रौपदीचं उदाहरण नक्कीच घेता येईल, अगदी बरोबर. द्रौपदी किंवा ते गजेंद्र मोक्षची जी कथा आहे उत्तरेचं ना. पण उदाहरण. उत्तरा. कोणाचं? उत्तरा तिच्या तर गर्भावर उत्तरेचा गर्भ तेव्हा त्यावेळेला नाही का ती कृष्णाचा धावा करते. बरोबर, बरोबर. संकट संकटात. आलेलं असतं गर्भावर. हा. बरोबर, बरोबर, बरोबर. हम्म. हा. प्रल्हादाचं घेता येईल सर. कोणाचं? प्रल्हाद, भक्त प्रल्हाद. ऍक्च्युली प्रल्हादाचं अर्थार्थीमध्ये जाईल ना. त्याची नाही, इच्छा होती ना आधी ऍक्च्युअली राजाच्या शेजारी बसण्याची. नाही नाही, तुम्ही कन्फ्युज करताय. ध्रुव म्हणताय तुम्ही, उषाताई. हा हा, ध्रुव बरोबर बाळ. बरोबर. ध्रुव हा. हा, ध्रुव बाळ, बरोबर बरोबर. हा. तो ध्रुव बाळ अर्थार्थीमध्ये येईल ना. नाही, ध्रुवबाळाची वेगळी कथा आहे, जरा थोडी मी सांगतो नंतर ती. हा, त्याचं काय सांगतो मी. पण सुरुवात त्याची अर्थार्थीपासून झाली आहे, बरोबर. हा, सुरुवात अर्थार्थीपासून, बरोबर. हाय. प्रल्हादाला काही नव्हतंच. हिरण्यकश्यपू म्हणाला की तू मला दाखव तुझा परमेश्वर कुठे आहे. आणि हा मग हा. त्यांनी मग ते इथे मला लागतं हे घे. हे घे. एक मिनिट. ऐकू येते? हो हो. हं. हो, तर येत आहे. नाही, प्रल्हादाचं बरोबर आहे, तुम्ही म्हणालात तसं. त्यांनी फक्त याच्यासाठी त्यांनी म्हणाले ठीक हे आहे बाबा, केलं. तू खांबात आहे तर खांबात पण आहे, तुला तू म्हणशील तिथे आहेच परमेश्वर. त्याला काही मग शंका प्रल्हाद नव्हती. ज्ञानी भक्तांमध्ये येईल का सर? हा, होय होय होय. प्रल्हाद तर हा माझा एक प्रश्न काय? एक प्रश्न आहे, ऐकू येतोय का? हो, बोला. अं, भक्त म्हणजे आता फॉर एक्झाम्पल प्रत्येक जणच सुरुवातीलाच विष्णूकडे किंवा कृष्णाकडे जाईलच असं नाही. बरोबर. काही जण असेही असतील की जे शंकराची भक्ती करतायत किंवा आता गुरुच म्हणायचं झालं तर असं आता हल्लीचं मी उदाहरण द्यायचं तर काही सद्गुरूंकडे गेले, काही ते आर्ट ऑफ लिव्हिंगला गेलेले, काही क्रियायोग करतायत. जर सगळ्यामध्ये तोच आहे तर आपण कुठूनही म्हणजे कोणालाही भजलं किंवा कोणाच्याही थ्रू आपण त्या चेतनेशी कनेक्ट झालो तरी आपण त्याच्याकडे जाणार नाही होता. असं होत नाही. पुढे आहे त्याचं अन्य देवता आणि त्यांची भक्ती वगैरे याविषयी. हा ओके ओके हा. ओके पण त्यामुळे तो विषय थोडा आपण पुढच्या श्लोकांसाठी ठेवूया. हा, तेव्हा त्याचे निराकरण हा होणार आहे तसं. हा, पण चालेल चालेल. हा हा. तर पण ते इथं जिज्ञासा म्हणजे मला नाही नीट कळलं. जिज्ञासू भक्त तो नाही, जरा एक मिनिट. नीट सांग. आपण एक मिनिट, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. अर्थभक्त म्हणजे काय ते कळलं? हो, म्हणजे त्याच्यावर संकट आलेलं आहे, दुःख आलेलं आहे आणि तो आर्ततेने परमेश्वराला हाक मारतो. परमेश्वरालाच हाक मारतो, हे हा. महत्वाचं. हा, परमेश्वराला पण हाक मारतो याला काही अर्थ नाही. समजलं ना.
नाही नाही, याला मदत घे. परमेश्वरालाच. हा. हा. हं. हा. तर तो अर्थभक्त. दुसरा अर्थार्थी भक्त म्हणजे त्याच्या कामना पूर्तीसाठी तो परमेश्वराचीच उपासना करतो. उगीच काही तंत्रमंत्र जादूटोणा वगैरे भानगडीत पडत नाही. समजले? तो अर्थार्थी म्हणजे सगळ्यांमध्ये कॉमन आहे की सगळेजण हे परमेश्वरालाच भजतात आहे, बघतात, म्हणजे उपासना किंवा त्यालाच मागतायत. अर्थार्थी सुद्धा त्यालाच मागतोय, अर्थ सुद्धा त्याचाच धावा करतो. नंतर त्यामुळे अर्थार्थी हा प्रकार कळला भक्तांचा. हो. की काहीतरी तो मागतोय, हा, पण तो भगवंतालाच मागतोय. त्याला हे माहितीये की देणारा परमेश्वरच आहे. अर्थभक्त पण माहितीये की मला संकटातून सोडवणारा परमेश्वरच आहे. म्हणजे द्रौपदी काही बाकी कोणाकडे गेली नाही किंवा जसं त्या दृष्टीने तसं. हं. नंतर जिज्ञासू म्हणजे काय की मला भाव म्हणजे परमेश्वर आहे, मान्य आहे, भक्ती आहे माझी, पण मला तो अजून समजून घ्यायचा आहे नक्की काय, तो अजून का बरं, तो असा का तसा का, म्हणजे माझे माझे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाले नाहीत या अर्थाने परमेश्वराविषयी. समजलं? तो काही मागत नसतो किंवा तो काही संकटातनं मुक्तताही पाहावं त्याची इच्छा नसते, पण तो त्याला परमेश्वराला अजून जाणून घ्यायचं असतं. असं पण म्हणता येईल की जिज्ञासूची पुढची पायरी म्हणजे ज्ञानीभक्त, असं पण म्हणता येईल आपल्याला. कारण ज्ञान काही आकाशातनं पडत नाही, नाही का? ज्ञान परमेश्वराचा जो ज्ञानी भक्त, तो ज्ञानी कसा झाला? जिज्ञासू होता म्हणून ज्ञानी झाला ना, नाही का? जिज्ञासू माणसाला शंका असतात, त्या शंकांचं निराकरण झाल्यावर तो ज्ञानी होतो, नाही का? तस. आणि चौथा आहे तो ज्ञानी. ज्ञानी. असे हे असे हे 4 भक्त त्यांनी सांगितलेत आपल्याला, 4 प्रकारचे. इथपर्यंत कळलं? सर, ज्ञानी म्हणजे एक्झॅक्टली काय? ओके. प्रल्हादाला ज्ञानी म्हणू शकतो का? काय? सर्वव्यापी त्याला कळलं होतं. प्रल्हादाला देव म्हणजे परमात्मा सर्वव्यापी आहे हे कळलं होतं, म्हणजे तो हे ज्ञानी कळलं होता होतं. का? तो ज्ञानीच होता. हो, त्याला काही शंका नव्हती कुठली. आणि तो परमेश्वराला म्हणजे तो आता त्याला काय शिक्षा दिल्या वगैरे वगैरे, पण त्याला परमेश्वराने वाचवलेलं आहे. त्यांनी कुठे धावा वगैरे केलेला नाहीये परमेश्वराचा. त्यामुळे तो अर्थ पण नव्हता, तो काही मागणं पण मागत नव्हता, त्यामुळे तो अर्थार्थी पण नव्हता. तो जिज्ञासूच्या पलीकडे गेला होता. कारण त्याला त्याच्या उपासनेनी असं म्हटलं जातं की कयाधूच्या पोटी असताना, कयाधू म्हणजे हिरण्यकश्यपूची पत्नी, तर तिच्या पोटी त्याची आई. असताना त्याची आई, हा, तर तो गर्भात असतानाच त्याला ते ज्ञान झालं होतं. नारदानी त्याला ते ज्ञान दिलं होतं असं म्हटलं जातं, नाही का? त्यामुळे त्याला त्याची जिज्ञासा पण दूर झाली होती. त्यामुळे त्याचं ज्ञान हे विचलित, म्हणजे ज्ञानी कोण असतो की जो विचलित होत नाही तो ज्ञानी. जिज्ञासू म्हणजे तो विचलित होऊ शकतो, असं, नाही का? असं. हे एक्झाम्पल आहे, प्रल्हाद म्हणजे ज्ञानी. हा, बरोबर. आता आपल्या ह्याच्यात बहुतेक करून सगळ्या स्त्रियाच आहेत, माता. तर मी एक प्रश्न विचारीन. तुम्हाला 4 मुलं आहेत. हा, उदाहरण द्यायचं म्हणजे मी एक सांगतो. हा, एक मुलगा आहे की तो काही लागलं की आई हे दे, आई ते दे. त्याला रुमाल मिळत नसला तरी आईला तो मागतो, असा एक मुलगा आहे. म्हणजे काही संकटात असला की हे मिळत नाही, ते मिळत नाही, हे मला बरं नाही, लगेच तो आईची हे करतो, आठवण करतो, आणि आई त्याला त्याचं संकटातनं मुक्त करते. दुसरा आहे तो काही त्याला गरज असली की तो आईला मागतो. थोडासा फरक आहे पहिल्या आणि दुसऱ्या ह्याच्यात. तो संकटात नाहीये, पण त्याला आता होय आई मला गाडी घ्यायची आहे, पैसे दे 10 लाख वगैरे. उदाहरण द्यायला, असं. ठीक आहे. तिसरा आहे तो त्याची काही जिज्ञासा, तो आईला हे कसं ते कसं वगैरे वगैरे, म्हणजे, आणि आईविषयी त्याची जिज्ञासा, तू हे कसं करतेस, तू ते कसं करतेस वगैरे वगैरे. आणि चौथा जो आहे
त्याला मातृतत्व कळलेलं आहे. तो आईचा संकटातही म्हणजे आर्तपणे तो धावा करत नाही, मागत पण नाही, शंका पण नाही, कारण त्याच्या शंका सुद्धा दूर झालेल्या आहेत आई मातृतत्वाविषयीच्या. हा, ते पण दूर झालेलं आहे त्याचं. हा, असा तो आहे तो चौथा. तर असं समजा की परमेश्वर ही माता, परमात्मा, आणि हे 4 प्रकारचे तिची 4 मुलं, असं आपण थोडंसं सध्या समजूया. ठीक आहे. ओके. हा, म्हणजे तुम्हाला सर मला क- सगळ्यात शेवटी 2 मिनिटं द्या बोलायला. बरं. शेवटी म्हणजे कधी शेवटी? म्हणजे या विषयावर नाही, मला दुसऱ्या विषयावर बोलायचंय. बर बर, ठीक आहे, ठीक आहे. हं, तर तर हे 4 प्रकारची तुमची मुलं आहेत असं समजा तुम्ही, आणि तुम्ही परमात्मा किंवा माता आहात असं समजा. हं, ठीक आहे. आता पुढचा श्लोक हा का, हे मी तुम्हाला उदाहरण का दिलं, कारण त्याचा संबंध पुढच्या 2 श्लोकांशी आहे. कोण वाचेल पुढचा श्लोक? वाचा. वाचू का सर? हा, वाचा. तेषाज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः. छान. अजून कोणाला वाचायचंय? मी वाचू सर? हा, अश्विनी वाच. हा. प्रयत्न कर. तेषां ज्ञानी नित्ययुक्तम् एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम नाही नसतंय. प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महम सच मम प्रियः. नाही, सॉरी, चुकलं माझं महम हे. सच, नाही नाही, बरोबर आहे, तू म्हटलं बरोबर आहे. महम सच मम सच मम मम प्रियः. प्रिय हा असं म्हण. हा, हरकत नाही. हा, 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 हा. ठीक आहे. तर आता Yes. पहिल्यांदा परमेश्वराने 4 प्रकारचे त्याचे भक्तांचे वर्गीकरण सांगितलं. हम्म. आता या 4 प्रकाराच्या वर्गीकरणात श्रेष्ठ कोण किंवा सगळ्यात मला प्रिय कोण, हं, तो काय सांगतो बघा, गमतीदार आहे. ते श्याम म्हणजे त्यांच्यामध्ये, या 4 प्रकारच्या भक्तांमध्ये, हा, नित्ययुक्ता, म्हणजे युक्ता म्हणजे जोडलेला, म्हणजे नित्य माझ्याशी जोडलेला, एक भक्ती ही म्हणजे माझ्यावर त्याची अनन्य साधारण आणि एकच अशी भक्ती आहे, असा ज्ञानी. म्हणजे बघा ना, त्याचं विशेषण काय काय देता येते की नित्ययुक्त, तो नित्य माझ्याशी जोडलेला असतो. आणि एक भक्ती ही म्हणजे त्याची माझ्यावर अनन्यसाधारण आणि एकनिष्ठ अशी भक्ती असते. असा भक्त जो, असा ज्ञानी, विशिष्यते, तो विशेष आहे, म्हणजे सगळ्यात चांगला आहे. हा, आणि हा, ज्ञानिनः असा जो आहे, असा ज्ञानिनः अशा ज्ञानी माणसाला किंवा ज्ञानी भक्ताला अहम मी अत्यर्थम म्हणजे अतिअर्थम खूप अत्यंत प्रिय हा, त्याला मी अत्यंत प्रिय असतो, म्हणजे सर्वस्वच प्रिय असतो, तो सगळ्यात म्हणजे मीच प्रिय असतो, दुसरं कोणी नसतंच त्याला. आणि च सहा मम प्रिया, आणि तो मला सुद्धा अत्यंत प्रिय असतो. समजलं? या सगळ्या भक्तांमध्ये जो ज्ञानी आहे, आणि त्याचं ज्ञानीचं विशेषण पुन्हा एकदा, ज्ञानी कोण की जो माझ्याशी नित्ययुक्त, जो माझ्याशी जोडलेला आहे, आणि 2 ज्याची माझ्यावर अनन्य साधारण एकच, मलाच मलाच भजत होतो, असा ज्ञानी विशेष आहे. कारण आणि असा तो ज्ञानी, असा त्या ज्ञानाला मी अत्यंत प्रिय आहे आणि मला तो अत्यंत प्रिय. समजलं? म्हणजे माझ्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे. हा,
मगाशी मगाशी मी विचारलं होतं ज्ञानी म्हणजे नक्की कोण? हा, बरोबर. तर ते त्याचं उत्तर इथे आहे की असा ज्ञानी. हा, आता मी तुम्हाला एक गमतीदार प्रश्न विचारेल. आधी जे मी म्हटलं होतं, तुमची जी 4 प्रकारची जी मुलं आहेत, त्यातला कुठला मुलगा तुम्हाला जास्त प्रिय असेल? हा, जो कमकुवत असतो तो जास्त प्रिय असतो. त्याच्यावर जास्त लक्ष असते आई वडिलांचं. बरोबर आहे. म्हणजे अजून कोणाला काही सांगायचंय? हल्ली सांगणं एवढी कठीण 4 आहे सर. हल्ली 4 मुलंही सांगणं नसतात, कठीण आहे. त्यामुळे कठीण म्हणजे ते करणं कठीण आहे. पण ज्यांना 2-3 जास्त आहेत त्या काहीतरी सांगू शकतील या. मला सतत आपले वाटतं की कॉन्टॅक्ट मध्ये आपण असतो. काही एकेकाने सांगा. हा, हा. जो सतत आपली समजा विचारपूस करतो म्हणा, किंवा सेवा नाही म्हणता येणार, पण विचारपूस करतो, आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, आपल्याशी सगळं डिस्कस करतो. नाही, मी तुम्हाला तोच त्या व्यक्ती नाही, तुम्ही प्रॉब्लेम तुम्ही तो न एक वेगळा. सांगता सुद्धा जो जाणतो. नाही, मला असं वाटतं की जो सगळं जाणतोय त्याला सगळं न माहितीये सांगता तो पण. मला जास्त. तो कधी मला सांगायला विचारायला बोलायला पण येणार नाही. त्याला हं. ते कळतंय सगळं. नाही नाही, ज्याने मला न सांगता सुद्धा जाणलेलं आहे आणि तो माझ्या मनातलं ओळखतो आणि त्याप्रमाणे जो वागतो तो. आणि जो मला अत्यंत प्रिय आहे आणि ज्याला मी अत्यंत प्रिय आहे असा. हा. हा. बरोबर. आपण या गोष्टी इतरांना पण लागू पडू शकतील. हा, अत्यंत प्रिय वगैरे वगैरे. म्हणजे त्या रडक्या मुलाला पण, रडक्या म्हणतो मी, अर्थभक्ताला, त्या रडक्याला पण आई खूप प्रिय असेल. बरोबर. किंवा त्या मागणाऱ्या मुलाला पण असं. पण मुख्य ते जे 3 कॅरेक्टरिस्टिक्स घेतले, तर त्यात अजून कोणा म्हणजे मातृहृदयाला काही सांगायचं आहे का काही याविषयी? मी असं म्हणेन की म्हणजे आता हा श्लोक वाचल्यावरती आपल्याला हे होतं, पण ऍक्च्युली आपण काही परमेश्वराच्या एवढे महान नाही होत की आपण हे प्रत्येक आईचे मूल आवडण्याचे क्रायटेरियाज वेगळे वेगळे असतात असं मला वाटतं. हम्म. नाही, फार आणि पूर्वी मला असं वाटतं फार की आई पूर्वी मुलांना जाणू शकते, पण मुलांना आईच्या मनातलं काय आहे हे जाणणं म्हणजे खूप नाही, काय नाही, नाही. कसरत आपण असते ती नाही, होऊ नाही, नाही. शकते असं. एवढं पुढे जाऊ नका. मी फक्त माझा प्रश्न सिंपल आहे, की आईला सगळ्यात जास्त कुठलं मूल प्रिय असतं? तर मला वाटतं सर अजून मी याच्यावर काही सांगू का? सांगायचं असेल. हां, सांगा. हां. मला ह्या श्लोकाप्रमाणे असं वाटतं की चौथा मुलगा जो आहे की जो आईचं मन ओळखतो आणि तो आईला फार काही विचारत नाही किंवा काही समस्या सांगत नाही असं. म्हणजे तो आईशी एकरूप असतो. आईला काय आवडेल, काय आईचं काय आणि म्हणणं असेल हां, हे तर त्याला हे ज्या समजतं. 2. हां, आई त्याला बरोबर. आवडलेली असते, कळलेली असते आणि आईलाही तो मुलगा हां. कळलेला असतो आणि तो प्रियही असतो कारण तो ज्ञानी असतो आणि सर्वसुज्ञ असतो असं. काय माहितीये का, म्हणजे इथे याचं ह्या योग्य श्लोकाच्या अर्थाप्रमाणे. बरोबर आहे, बरोबर आहे. योग्य उत्तर तेच तेच असायला पाहिजे, की जो जो मला अत्यंत प्रिय आहे, ज्याला मी कळलेली आहे, हां, आणि तो म्हणजे त्याला मी अत्यंत प्रिय आणि मलाही तो अत्यंत प्रिय आहे, कारण आणि तो माझ्याशी नित्ययुक्त आहे. म्हणजे मी त्याच्याशी नेहमी कनेक्टेड आहे, भले तो माझ्याशी बोलो वा न बोलो. ओके. आणि त्याचं माझ्यावर एकभक्ती, अनन्य प्रेम आहे. परत प्रेम व्यक्त केलंच पाहिजे असं नाही. 2. आता इथं कोणीतरी म्हटलं ना, की आई आणि परमेश्वर, आपण काही परमेश्वर नाही, दीपाली म्हणाली ना, एका अर्थाने ते बरोबर आहे. कारण माता ही मुलांशी ममतेने बांधलेली असते. आसक्ती नाही म्हणणार मी, कारण आसक्ती म्हणजे जे आपल्याजवळ नाही त्याची आसक्ती असते. जे आपल्याजवळ आहे त्याची असते ममता. बरोबर? ते माझं. त्यामुळे माता नेहमी प्रेम करताना तिचा ममता नेहमी आड येत असते बऱ्याचदा. हां. त्यामुळे मातेचा उदाहरण इथं अगदी पूर्ण लागू शकत नाही. पण मातेने जर ममता दूर ठेवली, हां, ममता जर असेल तर बहुतेक वेळा माता ही रडक्या मुलाला जवळ घेईल किंवा त्याची काळजी जास्त करेल, आर्त किंवा अशा ह्याची. बरोबर? म्हणजे तो तिला म्हणजे प्रिय असेल किंवा त्याची तो तिला जास्त प्रिय असेल. प्रिय का? काळजीमुळे. काळजी का? बरं, ममतेमुळे. हां.
बरोबर. आता हा मला तेच सांगायचं होतं. हा पूर्वी आपल्याला एक धडा होता शाळेत असताना, हम्म, टॉल्स्टॉयचा, लिओ हा टॉल्स्टॉय, हा प्रॉडिगल सन. तो म्हणजे दोन मुलगे असतात आणि एक घर सोडून जातो आणि मग तो आल्यानंतर त्याचं एवढं कौतुक त्याचे आई वडील करतात. म्हणजे एक वेगळा विषय झाला, पण म्हणजे जो लांब असतो त्याच्याबद्दल जास्त आसक्ती तुम्ही म्हणता प्रेम तसं, आणि जवळ असतो तो ममता. हा म्हणजे वेगळे पैलू आहेत, पण तेच सांगतो मानवी स्वभावामध्ये ना आपण थोडंसं ममता ही जर डिस्काउंट केली तर आपण नक्की आपल्याला काय आवडतं हे म्हणजे काय प्रिय असायला पाहिजे याचा निर्णय करू शकतो. ममता काढली तर ममतेने सगळा गोंधळ होतो, पण ममता एकदा काढली तर तुमचं सगळ्यांचं उत्तर तेच येईल की जो माझ्याशी नेहमी जोडलेला आहे, ज्याचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे, हा असाच भक्त म्हणा किंवा असा मुलगा मला सगळ्यात जास्त प्रिय आहे. बरोबर. कारण पण ममता बाजूला काढायला पाहिजे असं. हं. हे गमतीचं उदाहरण दिलं मी तुम्हाला कन्सेप्ट कळावा म्हणून, फक्त बाकी काही नाही. हं, असं कुठे लिहिलेलं नाहीये, पण मी हे माझ्या अनालिसिसने सांगितलं. हं, तर एक बरोबर. विचारू, हा म्हणजे ह्याच्यामध्ये ज्ञानी भक्त परमेश्वराला जास्ती आवडतो आणि हा अंधभक्त आणि ज्ञानी भक्त मध्ये कोण आवडेल? ज्ञानी भक्त ना? ते अंधभक्त म्हणजे काय जरा तुम्ही सांगाल? अंधभक्त म्हणजे हल्ली मला म्हणायचंय की काही म्हणजे मला कोणतंही संकट आलं तरी मला परमेश्वर वाचवेलच. हं, आणि see, ज्ञानी भक्त म्हणेल की परमेश्वर वाचवेल, पण मला त्याच्याकरता काहीतरी करावं लागेल त्या दृष्टीने, म्हणजे त्याला रिलेटेड जे असेल ते एफर्ट्स मला घ्यावे लागतील, असं ज्ञानी माणूस म्हणेल आणि परमेश्वराला प्रार्थना पण करेल. पण अंधभक्त म्हणेल की नाही नाही, देव माझं करेल सगळं. असं नोकरी मिळत असेल तर मी पूजा करीन, अर्चा करीन, सोमवार मंगळवार करीन, तर मग मला नोकरी मिळेल. असं टाईपचं अंधभक्त असं. नाही ऍक्च्युली ना अंधभक्त ही फ्रेजच चुकीची आहे माझ्या दृष्टीने. हा ही हल्ली राजकारण्यांनी किंवा नवीन युगात ही फ्रेज आलेली आहे. हा अंधभक्त असा काही प्रकारच नसतो. हा बरोबर. नंबर एक, भक्त म्हणजे पूर्ण समर्पण आणि शरण. तिथे आंधळा की डोळस हा प्रकारच नसतो. बरोबर आहे. भक्ती म्हणजे काय? संपूर्ण शरणता, समर्पण. हा समर्पण म्हणजे संपूर्ण अर्पण. ओके. हम्म. भक्तीमध्ये त्यालाच भक्ती म्हणतो, नाही तर मग तो व्यवहार झाला. नाही का? व्यापारावर आपला विश्वास असतो का? दुकानातलं आपण वाण्यावर सामान आणतो आपण त्याच्यावर, म्हणजे विश्वास असू शकतो, पण भक्ती असते का? नाही. अमुक एक नाही. व्यापारी प्रामाणिक आहे, ठीक आहे, तो तो प्रामाणिकपणे व्यवहार करतो इतका त्याचा विश्वास असतो आपला, पण आपली त्याच्यावर भक्ती असू शकते का? नाही, कारण तिथे व्यवहार आहे. भक्तीमध्ये व्यवहार. त्यामुळे अंधभक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे अंध का म्हणतो आपण भक्तीला? अंध ही भक्ती असूच शकत नाही. म्हणजे अंध हे चुकीचं विशेषण आपण भक्तीला लावतो. जिथे समर्पण आहे तिथे म्हणजे काय, तुम्ही काय डोळस काय आणि अंध काय असं असूच शकत नाही ना. म्हणजे ती फ्रेजच बरोबर. चुकीची आहे. अंध नाहीच. अंधविश्वास असं म्हणतो आपण. अंधविश्वास, अंधभक्ती या सगळ्या फार चुकीच्या संकल्पना आहेत, म्हणजे फ्रेजेस आहेत रादर. ओके. हा. हा हा विश्वास अंधविश्वास म्हणू शकतो आपण, पण भक्ती कधीच अंधभक्ती असू शकत नाही. हो. डोळे मिटून विश्वास, जसं मी म्हटलं, व्यवहारात तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवू नये. बरोबर. आणि जर ठेवला तर त्याला अंधविश्वास म्हणू शकतो आपण व्यवहारात. पण बरोबर. भक्तीचा विशेषच आहे मुळे की संपूर्ण अर्पणता, शरणता. तिथं अंध आणि त्याला त्याला काही स्पेसच नाहीये, त्याला काही नंबर आहे. त्यामुळे हो सर. ज्ञान. आता इथं काय आहे, या चार ह्याच्यात फरक असा आहे की आर्तभक्त हा त्याला, हा याचा अजून एक मी हे आता परत हे कुठे लिहिलेलं पण नाही, पण मी माझं अनालिसिस सांगतो. आर्तभक्त त्याचं मन चालत असतं. बरोबर. मग अरे मी संकटात आहे, मी काय करू? म्हणजे भक्ती आहे, हा भक्तीच्या बाबतीत काही वाद नाही, पण तो गरज लागली परमेश्वराचा धावा, गरज लागली अडकलो परमेश्वराचा धावा, असं सतत तो करत असणार. पण हे कशामुळे? कारण त्याचं मन हे विचार करत असतं सारखं.
मला हे कमी आहे, मला ते अरे मी आता अडकलोय, मी आता संकटात पडलोय, वगैरे वगैरे. बरोबर. दुसरी गोष्ट, तीच गोष्ट अर्थार्थीची. अर्थार्थी म्हणजे काय, की जो मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला धन पाहिजे, मला राजवाडा पाहिजे, मला गाडी पाहिजे, म्हणजे परत त्याचं मन, मन संतुष्ट नाहीये त्याचं. बरोबर. ज्याला आपण आधीची जी आपण लक्षणं बघितली होती ना, त्याच्यात काय बघितलं होतं, की ज्याचं मन हे समाधान, हे त्याचं समाधानी आहे का, तो अर्थार्थी नाही. बरोबर. आर्तभक्त पण समाधानी आहे का, नाही. संकटात तरी समाधानी नाहीच आहे तो. कारण हे यांनी मनावर विजय मिळवलेला नाहीये दोघांना. बरोबर. तिसरा प्रकार आला जिज्ञासू. जिज्ञासू यांनी मनावर विजय बहुतेक मिळवलेला आहे, कारण तो अर्थ नाहीये आणि अर्थार्थी पण नाहीये. पण त्याचं बुद्धीचं जे कुतूहल आहे, तर्क, बरोबर, तर्क, कुतर्क, शंका वगैरे वगैरे, त्याला तो विचार करतोय सारखं. आणि विचार करणं हे चूक नाहीये, पण त्याच्या सगळ्या शंकांचं समाधान झालेलं आहे का, नाही. म्हणूनच तो जिज्ञासू आहे. बरोबर. आणि जिथं मन आणि बुद्धी हे दोन्ही जेव्हा परमात्म्यात लीन होतात, असा भक्त जो, तो ज्ञानी भक्त. समजलं? ते थोडक्यात परमेश्वराला काम आवडतो. भक्ती आवडते परमेश्वराला, असं झालं. काय सकाम भक्ती, निष्काम भक्ती आवडते भगवंताला, असं झालं ना त्याच्यामध्ये थोडक्यात. म्हणजे आवडते म्हणण्यापेक्षा तो म्हणजे असा निष्काम, म्हणजे ज्याचं मन पण समर्पण केलेलं आहे, ज्यांनी बुद्धी पण समर्पित केलेली आहे, असा भक्त तर त्याला आवडणारच. तो सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे ना, आणि तोच आवडणार त्याला, नाही का. कारण नाही, पण तो अशी पार्श्वल नाही वाटत का मग भगवंताचं? ते अस्सल सोनं आहे ना, ते पार्शल नाही, ते अस्सल सोनं आहे, ते अस्सलच सोनं आहे ना. कारण सगळे भक्ती करतात, ते वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती करतात ना. त्यांची बरोबर भक्ती आहे. काही आपण पण म्हणू इथं शकत की म्हणूनच कमी त्यांनी दर्जाचे आहेत असं आपण म्हणू. आधीच्या श्लोकात त्यांनी काय, तर या श्लोकात त्यांनी काय सांगितलं, तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते. सगळ्यात विशेष कोण या सगळ्या 4 प्रकारच्या भक्तामध्ये, की जो ज्ञानी, हा विशेष आहे ना. जे खरं सोनं आहे ते खरंच सोनं आहे ना, अस्सल नाणं आहे ना ते. हा हो हो हा नाही का. जसं बरोबर बरोबर. हा समर्पण भाव सगळ्यात महत्वाचा. हा जसं एखादा आंब्याचं फळ, जे सगळे आंबे म्हणून, आंबा हे फळ म्हणून सगळे सारखे आहेत, पण एखादा अत्यंत रसरशीत आंबा असेल तर त्याला पण चांगलाच म्हणू ना इतरांपेक्षा, नाही का. हो, बरोबर. हो. हा कारण काय, की आता गंमत अशी आहे, आणि हे मी सांगतो म्हणजे, की याचा अर्थ आर्तभक्त हा तुलनेने कमी आहे का, किंवा इथे कमी, याचा प्रश्न नाहीये. याचं एक मी सुंदर उदाहरण देईल, आणि हे सगळ्या म्हणजे मी आपणा सगळ्यांना उद्देशूनच म्हणतोय हे, की असं आहे की आपण इथपर्यंत आलो आणि एवढी चर्चा करतोय, तर याचा अर्थ आपल्याला परमेश्वरांनी पंचपक्वान्नाचं जेवण त्यांनी म्हणजे त्याचं जे काय असेल ते द्यायला बोलावलेलं आहे. त्यांनी मग आपल्याला पाटावर बसवलंय, हात धुवायला पाणी दिलंय, ठीक आहे. म्हणजे आता इथपर्यंत त्यांनी आपल्याला आणलेलं आहे, म्हणजे तो आपल्याला पुढे जेवण देणारच आहे ना आपल्याला. म्हणजे आपण त्यात कुठे कमी आहोत काय मानायचं कारणच नाही. त्याच दृष्टीने अर्थभक्त काय किंवा अर्थार्थी काय किंवा जिज्ञासू काय, यांनी पण कमी मानण्याचं कारणच नाही. कारण भक्त या अर्थाने या पदवीला जे प्राप्त झाले ते पोचलेच आहेत तिकडे. आता फक्त थोडा वेळेचा अवकाश आहे, की पहिल्या पंक्तीला बसवायला मिळतं की तिसरी पंक्तीत मिळणार, एवढाच, नाही का. बरोबर. हो. हा तर त्यामुळे असं काही कमीपणा, म्हणजे फार कमीपणा असं नाहीये, पण ठीक आहे बाबा, जी मानाची पंगत आहे त्यात आपण सध्या नसू असं, नाही का, एवढंच फरक. हा पण या बाबतीत म्हणजे प्रत्येक जण, मला असं म्हणायचं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार, म्हणजे अप टू हिज हायेस्ट कुवत जर भक्ती केली तर ती पोचते. ती पोचतेच, आणि त्यांनी आपण पायरी पुढे जाणारच आहोत, नाही का.
जसं करेक्ट. एक हो हो म्हणजे समजा 4 मजली जिना आहे, तर कोणी जिन्यापर्यंत सगळेच पोहोचलेले आहेत. कोणी पहिल्या जिन्यावरती आहेत, कोणी दुसऱ्या, कोणी तिसऱ्या, कोणी चौथ्या. एवढाच काय तो फरक आहे, नाही का? असं. करेक्ट. हो हो हां. तर त्यामुळे त्या अर्थाने आपण कमी जास्तपणा नाही करू शकत. पण जो जवळ आहे तो जवळच आहे ना. त्याला आपण दूर आहे असं कसं म्हणायचं, नाही का? असं. समजलं? उषाताईंना काहीतरी विचारायचं होतं ना आता. आजची वेळ तशी मग 2-3 मिनिटं आहेत. तुम्हाला सर विचारायचं असेल तर सांगा. तुम्ही हां, आता जे एक्सप्लेन केले ते 18व्या श्लोकात आलेलंच आहे. मी असंच बघत होते. ते नव्हतं मला हां, म्हणायचं, पण मला एक विशेष सांगायचंय. हां. सर, तुमच्या लेकीनी जो उपक्रम चालू केला आहे ना, त्याचा मी हं, फायदा घेते आहे आणि हं. इतकं इतकं मला समाधान वाटलं. आणि तिच्याकडे एवढे एक्सपर्टाईज डॉक्टर्स आहेत की प्रत्येक म्हणजे आज माझं रूट कॅनल केलं, पण हो. इतकं अलगद हाताने आणि इतकं व्यवस्थित केलं की मी आज बघा ना, रूट कॅनल केल्यानंतर सुद्धा मी सगळ्यांशी व्यवस्थित बोलू शकते. आणि अच्छा, माझ्या अच्छा. मिस्टरांचे पण 2 दात काढलेत, पण तेही हां. इतक्या हलक्या हाताने काढल्या गेले की कळलं पण नाही आणि दुखलं पण नाही. तर म्हणजे ज्यांना डेंटिस्टकडे जायचा कंटाळा येतो किंवा ओल्ड एजमुळे पण ट्रीटमेंट तर करून घ्यायची आणि ओल्ड एजमुळे जायला होत नाहीये, तर त्यांना सगळ्यांना विनंती, अर्थात मुंबईतल्या आणि पुण्यात सुद्धा तिचा उपक्रम चालू आहे. तर सरांच्या मुलीने जो अभिनव उपक्रम चालू केलेला आहे की घरी येऊन आपल्याला ट्रीटमेंट देतात, म्हणजे खरोखर डेंटिस्ट आणि घरी येऊन ट्रीटमेंट ही म्हणजे विचाराच्या पलीकडची बाब आहे. पण तिने ती साध्य केली आणि सिद्धही केलेली आहे. म्हणजे तिच्याकडे सगळी उपकरणं आहेत, ती सगळी उपकरणं घेऊन येते आपल्याकडे. तिच्याकडे एक्सपर्टाईज डॉक्टर्स पण आहेत, ती स्वतःही एक्सपर्टाईज आहे. आणि ते प्रत्येक जे काही आपल्यावर क्रिया करायची आहे त्याच्यावर एक्सपर्टाईज डॉक्टर ती पाठवते आपल्या घरी. आणि ते इतकं सुंदर म्हणजे हे करतात ना की मला आज खरोखर हे सर्व वर्गाला सांगावंसं वाटलं अभिमानाने की सर जसे ग्रेट आहेत ना, त्यांची मुलगी सुद्धा तसाच अभिनव उपक्रम चालवतीये. बस एवढंच मला सर बोलायचं होतं. आणि सगळ्यांनी फायदा घ्या की ज्यांना गरज आहे म्हणजे. आणि अजिबात सर रेट जास्त नाही आहेत. मी तुम्हाला सांगते, बाहेर जाऊन उलट आपण जास्त पैसे देतोय. म्हणजे मी तर बाहेर पण गेले होते, पण मला तिथे जास्त पैसे खर्च आले. व्हेरॅज घरी येऊन मला ट्रीटमेंट फार कमी पैशात मिळते, म्हणजे रिझनेबल रेट म्हणूया आपण त्याला. खरोखर सर सर एक पुण्यात पण रिक्वेस्ट आहे आहे. का? पुण्यात पण आहे सर? पुण्यात पण आहे, हो, पुण्यात पण पुण्यात आहे. पण आहे. हो. सर अच्छा. एक रिक्वेस्ट करते, नंबर त्यांना सांगा हां. की कर्नाटकात पण हा उपक्रम सुरू करायला. अच्छा. बरोबर. नाही, आहे, विचार आहे. सर बघूया नंबर कसं काय. शेअर करा ना. इतक्या सर बोलल्या नंबर आहेत शेअर त्या करा सगळ्या ना. सर, या नंबर इतक्या नंबर बोलल्या शेअर आहेत. करा सर. चालेल, ग्रुपवर टाकेन मी नंबर. हो. हे मला माहिती हा. नव्हतं सर उषाताई नगर असं याविषयी बोलणार आहेत म्हणून. मला वाटलं दुसरं काही बोलणार आहेत, पण ठीक आहे. तसं मी नंबर शेअर करेन तसं. हां, सर चालेल. नगरला पण गरज आहे आम्हाला, मला पण गरज आहे. बरं. तुम्ही पुण्या मुंबईला या ना जवळ थोड्या. तसं मग. म्हणजे अजून थोडं थोडं आम्ही स्टेप बाय स्टेप प्रोग्रेस हे म्हणजे वाढवायचा प्रयत्न करतोय त्या दृष्टीने असं, नाही का? बरं. हो. पण ग्रेट. तोपर्यंत पण तुम्ही खरंच म्हणजे हा उपक्रम, हां. खरं सांगू का, भारताव्यतिरिक्त कुठेही चालू नाहीये. मी अमेरिकेत पण चौकशी केली, त्यांच्याकडेही हा उपक्रम चालू नाहीये. म्हणजे हे विशेष बाब आहे आपली. हं, हं. सर माझा ग्रेट. प्रॉब्लेम तर आय एम वेटिंग फॉर द ट्रीटमेंट. म्हणजे मी थांबलेली आहे ट्रीटमेंट, चांगल्या ट्रीटमेंटसाठी. मला माझं कुठे धाडच होत नाही कुठे जायला. तुम्ही नगरला आहेत ना, नगरला पण तुम्ही नगरला हो आहे. हो. चालेल. मी मी त्रास मुलीला सहन सांगतो. करते पण मी ट्रीटमेंट घेत हो मी चालेल. ट्रीटमेंट घेत नाहीये. मी त्रास सहन करते पण मी ट्रीटमेंट घेत नाही. इतकी धाडस नाही, मी तिला बोलायला सांगेल तब्येत. तसं तुमच्याशी. नगर पुणे तसं फार दूर नाहीये, त्यामुळे बघूया कसं काय ते. हां, चालेल. बरं बरं. ओके. थँक्यू सर. हो, हो. तुम्ही कॉन्टॅक्ट करा नंतर मी नंबर शेअर केल्यावर, मग काय ती ठरवेन तसं असं. हो हो नक्कीच हो, सर. चालेल. हे वेगळंच सांगितलं उषाताईंनी. खरं आपल्या पण ठीक आहे म्हणजे तसं. मला म्हणून माहिती मी नव्हतं म्हटलं तुम्ही सर हा याविषयी बोलणार विषयाच्या आहात. नाही, संबंधित नाहीच आहे हां, म्हणून. हां, हां, हां. हं. नाही, ठीक आहे. नाही, पण खरंच सुंदर उपक्रम आहे आणि त्याचा लाभ मी घेतलाय आणि मला जो फायदा मिळालाय तो सगळ्यांना मिळावा अशी आंतरिक इच्छा आहे की ज्यांना गरज आहे. हो. हं, हं. धन्यवाद उषाताई सांगितल्याबद्दल. धन्यवाद उषाताई. पण काय माहिती काय धन्यवाद माहिती व्हायला उषाताई. पाहिजे सगळ्यांना. हो हो नक्की आणि धन्यवाद ताई. माझे नका धन्यवाद मानू, सरांचे आणि सरांच्या लेकीचे म्हणा. हो हो पण तुम्ही सांगितलं आम्हाला आणि सांगितलं नव्हतं म्हणून असं. हा.
नाही खरंच म्हणजे मला खूप आनंद झाला की खरंच खूप आणि इतकी पोलाईट मुलगी आहे ना काय म्हणजे सगळेच डॉक्टर तिच्या